Hey student, this is Pooja Bhosle here. So in today's lecture we are going to see the methods of measurement of elasticity of demand. Okay, in last lecture we have completed the very important part, that is importance of elasticity of demand, and then we also have studied the determinants of elasticity of demand. Okay, so let's see what are the methods of measurement of elasticity of demand. Okay, so by studying the importance of elasticity of demand we have clear about the thing that की elasticity of demand हे फक्त important theory नाही आहे मायक्रोइकॉनॉमिक्स मधली. ओके, तर it also help us to take a decision regarding the pricing of goods, okay, or the pricing of the product. With that, it also helps to the government to take a decision regarding taxes and to make a policies or take a decision regarding the policies. Okay, so elasticity of demand चे आपण different types सुद्धा पाहिलेले आहेत. ओके, त्याचबरोबर आपण तीन important concept in elasticity of demand पाहिलेले होते. First one is price elasticity, second one is income elasticity, and the third one was क्रॉस इलास्टिसिटी. ओके, सो टाईप्समध्ये आपण पाहिलेले होते की 5 प्रकारचे टाईप्स होतात या ठिकाणी आपल्या इलास्टिसिटी ऑफ डिमांडमध्ये. ओके, तर या सगळ्या कॉन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की प्राइस इलास्टिसिटी किंवा इलास्टिसिटी ऑफ डिमांडचे टाईप्स कुठले कुठले आहेत, राईट. बट आपल्याला हे नाही माहिती की टाईप्स मिळवण्यासाठी किंवा कुठल्या टाईपमध्ये हे इलास्टिसिटी ऑफ डिमांड आपण या ठिकाणी डिवाइड करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. बट कशावरती आपण हे डिवाइड करणार ते फिगर मिळवण्यासाठी आपल्याकडे मेजरमेंट ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड असतं, राईट. तर मेजरमेंट करणं गरजेचं आहे असलेल्या इलास्टिसिटी ऑफ डिमांडचं. तर मेजरमेंट करण्यासाठी खूप साऱ्या मेथड्स या ठिकाणी यूज केल्या जातात. त्या मेथड्स थ्रू आपण मेजर करतो इलास्टिसिटी ऑफ डिमांड अँड देन आपण त्यानंतर ठरवतो की या ठिकाणी कुठल्या पद्धतीचं इलास्टिसिटी ऑफ डिमांड एक्झिस्ट करतं. ओके, सो दॅट यू हॅव टू मेजर द इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की कुठल्या मेथड्स आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही इलास्टिसिटी ऑफ डिमांड हे मेजर करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता अँड देन तुम्ही ठरवू शकता की हे कुठल्या टाईपचं इलास्टिसिटी ऑफ डिमांडमध्ये मोडतं किंवा कुठल्या टाईपचं इलास्टिसिटी ऑफ डिमांड या ठिकाणी एक्झिस्ट करतं. ओके, सो लेट्स सी व्हॉट आर द टाइप्स or what are the methods of measurement of elasticity of demand. Okay, there are 4 main and important methods of measurement of elasticity of demand. Okay, so first one is percentage method, second one is point or geometrical method. Okay, point याच मेथडला जॉमेट्रिकल मेथड असं देखील म्हटलं जातं. देन थर्ड वन इज आउटले मेथड विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज expenditure method. Okay, then last one is arc method. Arc method is little bit difficult because here we are going to divide or we are going to measure our price elasticity on the basis of midpoint. Okay, so या पद्धतीच्या 4 टाइप्स तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायच्या आहेत. तर आज आपण पाहणार आहोत पर्सेंटेज मेथड. ओके, सो लेट्स सी पर्सेंटेज मेथड म्हणजे काय. An important method to measure price elasticity of demand is percentage method. Okay, so price elasticity can be precisely measured by dividing the percentage change in quantity demanded in a response to small change in price divided by the percentage change in प्राइस. ओके, तर या पद्धतीने काय करू शकता तर तुम्ही या ठिकाणी डिमांड काढू शकता किंवा इलास्टिसिटी ऑफ डिमांड या ठिकाणी फाइंड आउट करू शकता. तर चला मग आपण पाहू कुठला फॉर्म्युला आहे. ओके, सो वी कॅन मेजर प्राइस इलास्टिसिटी बाय यूजिंग दिस फॉर्म्युला. ओके, तर हा फॉर्म्युला यूज करून आपण प्राइस इलास्टिसिटी किंवा इलास्टिसिटी ऑफ डिमांड फाइंड आउट करू शकतो इन पर्सेंटेज मेथड. ओके, सो काय सांगतो फॉर्म्युला पहा. पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस. ओके, तर किती पर्सेंटनी आपल्या क्वांटिटी डिमांडेडमध्ये चेंज झालेला आहे त्याला डिवाइड करायचं आहे किती पर्सेंटेजनी आपल्याकडे या ठिकाणी प्राइस चेंज झालेलं
आहे. ओके, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता तर फाइंड आउट करू शकता की किती पर्सेंटनी किंवा किती पद्धतीने किती पॉईंट्सनी आपलं या ठिकाणी इलास्टिसिटी ऑफ डिमांड आहे किंवा किती चेंजेस आपल्या क्वांटिटी डिमांडेडमध्ये झालेले आहेत बिकॉज ऑफ द चेंज इन प्राइस. ओके, सो हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी यूज करावा लागेल. बघा, हा फॉर्म्युला आपण स्टडी करू व्यवस्थित या ठिकाणी. सो प्राइस इलास्टिसिटीमध्ये काय सांगितलेलं आहे, पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड. तर पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर न्यू क्वांटिटी मायनस इनिशियल क्वांटिटी डिवायडेड बाय इनिशियल क्वांटिटी इंटू 100. ओके, तेव्हा तुम्हाला काय मिळेल तर पर्सेंटेज मिळणार आहे क्वांटिटी डिमांडमध्ये झालेल्या चेंजचं. ओके, सो या ठिकाणी पहा न्यू क्वांटिटी म्हटलेलं आहे म्हणजे काय, आपण एक्झाम्पल घेऊ की XYZ इतकी प्राइस असताना या ठिकाणी आपण XYZ पेक्षा काय करू, एक मिनिट फिगर्स घेऊ डायरेक्टली. सी, तर काय आहे तर पूर्वीचं प्राइस हे काय होतं आपल्याकडे, याला आपण P1 या ठिकाणी दिलेलं आहे तर P1च घेऊया. P1 म्हणजे काय तर पूर्वीचं प्राइस किती होतं तर 10 रुपीज. देन P2 इट मीन्स दॅट की आपण प्राईसमध्ये काय केलेली आहे, वाढ केलेली आहे, चेंज केलं आहे. वाढही करू शकतो आणि घटही करू शकतो, त्यालाच काय म्हटलं जातं चेंज. ओके, तर चेंज केलेली आहे प्राईस या ठिकाणी 15 रुपीज इतकी झालेली आहे. तर या ठिकाणी प्राईसमध्ये झालेल्या चेंजेसमुळे आपला जे क्वांटिटी डिमांडेड आहे त्याने कसं रिस्पॉन्स केलेला आहे पहा. तर पूर्वी म्हणजे काय तर Q1 इतकं काय होतं तर 100 युनिट्स होतं. ओके, Q1 इन्स काय आहे तर इनिशियल क्वांटिटी. ओके, इनिशियल क्वांटिटी किती आहे 100 युनिट्स. जेव्हा 10 रुपये इतकी प्राईस होती तेव्हा आपल्या दुकानातनं 100 युनिट्स हे विकले जायचे. देन काय झालं Q2. ओके, सो Q2 किती आहे की जेव्हा प्राईस ही 15 रुपीज झाली म्हणजे प्राईसमध्ये वाढ झाली तर काय सांगतो आपला लॉ तर क्वांटिटी डिमांडेडमध्ये घट होतं. तर या ठिकाणी काय झाले तर 80 युनिट्स इतकी घट झालेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे तर 100 युनिट्समधनं 20 युनिट्स या ठिकाणी कमी डिमांड झालेला आहे, डिमांड आपला घटलेला आहे. येते लक्षात. तर हे क्लिअर आहे की या ठिकाणी आपला डिमांड घटलेला आहे. आपल्याकडे 5 टाईप्स आहेत. येते लक्षात, जे आपण स्टडी केलेले होते की कुठल्या कुठल्या पद्धतीचं इलास्टिसिटी ऑफ डिमांड असतं. तर त्या 5 टाईपपैकी कुठल्या टाईपमध्ये आपण हे डिवाईड करणार. येते लक्षात. आपल्या टाईप्स तर सरळ सरळ सांगतात की हे टाईप्स आहेत काय आहे तर रिलेटिव्हली इलास्टिक आहे, रिलेटिव्हली इनइलास्टिक आहे, परफेक्टली इलास्टिक आहे, परफेक्टली इनइलास्टिक आहे, या पद्धतीचे. आणि आपल्याकडे युनिटी. ओके, या पद्धतीचे टाईप्स आहेत आपल्याकडे. बट या पद्धतीमध्ये किंवा यापैकी कुठल्या टाईपमध्ये आपण डिवाईड करणार याला हे समजण्यासाठी काय असतं तर मेजरमेंट असतं आपल्या इलास्टिसिटी ऑफ डिमांडचं. येते लक्षात. हे क्लिअरली तुमच्यासमोर फिगर आहेत. येते लक्षात की काय झालेलं आहे तर 10 रुपये प्राईस होती 15 रुपये झाली, त्यानंतर काय झालेलं आहे इलास्टिसिटीमध्ये चेंजेस झालेले आहेत. बट कुठल्या टाईपचा चेंज झालेला आहे हे काढण्यासाठी त्यांचं मेजरमेंट करणं गरजेचं आहे. आणि हे मेजरमेंट करण्यासाठी आपल्याकडे काय आहेत 4 प्रकार आहेत जे की आपण स्टडी करत आहोत. त्यातला पहिला प्रकार आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे पर्सेंटेज मेथड. ओके, तर पर्सेंटेज मेथडमध्ये आपण ही इलास्टिसिटी किंवा हे झालेलं डिमांडमधलं चेंज कसं काय आपण मेजर करू शकतो ते पाहू. ओके, पहा तर काय सांगितलेलं आहे फर्स्ट वन इज पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड. ओके, क्वांटिटी डिमांडेडमध्ये कशा पद्धतीचं या ठिकाणी चेंज झालेलं आहे. न्यू क्वांटिटी मीन्स काय तर जी पूर्वीची क्वांटिटी आहे त्यामध्ये प्राईसमध्ये घट किंवा वाढ झाल्यामुळे जो बदल झालेला आहे त्यानंतरची जी क्वांटिटी डिमांडेड असेल त्याला म्हटलं जातं न्यू क्वांटिटी. ओके, सो न्यू क्वांटिटी किती आहे तर 80 इतकी आहे. येते लक्षात. सो इनिशियल क्वांटिटी किती आहे 100. ओके, डिवायडेड बाय 100 इंटू वॉट 100. ओके, या पद्धतीने व्हॅल्यूज पुट करू शकता तुम्ही या ठिकाणी. तर काय सांगितलेलं आहे पहा हे 80 आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे कुठे तर या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं साईन या ठिकाणी कन्सिडर करणार नाहीत. ओके, कारण पहा या ठिकाणी जी फिगर येणार आहे 80 मायनस पहा 80 मायनस 100. ओके, तर जी फिगर येणार आहे ती काय येईल मग तुमची -20 येणार आहे. क्लिअर आहे. -20 डिवायडेड बाय 100 इंटू 100. ओके, जर तुम्ही या ठिकाणी साईन कन्सिडर करत असाल
ओके, या ठिकाणी काय जी साईन आहे ती कन्सिडर केला तर तुमची जी व्हॅल्यू येणार आहे ती -20 येईल. ओके, काय येईल? -20 येईल. आता जर ही -20 तुम्ही विथ साईन कन्सिडर कराल तर काय होईल, तर या ठिकाणी जी मेजरमेंट इलास्टिसिटीची करायची आहे ती रॉंग होऊन जाईल. येते लक्षात का? कारण मायनस हे चिन्ह असेल, मायनस हे साईन असेल तर ते ऑफकोर्स लेस दॅन काय असेल? 1 असेल. काय असणार आहे? लेस दॅन 1. म्हणजे -20 हे काय असेल? लेस दॅन 1 या ठिकाणी आपलं क्लिअरली दिसणार आहे. ओके, 1 सेकंड मी क्लिअरली सांगते या ठिकाणी. सो आपण हे रफ पूर्ण क्लिअर करूया, ठिकाणी रफ करून टाकू. ओके, सी, तर काय सांगितलं मी तुम्हाला या ठिकाणी, -20 डिवायडेड बाय 100 इंटू 100 इज इक्वल टू काय? 100 कॅन्सल होईल, -20. तर हे -20 काय असेल? -20 हे लेस दॅन 1 होईल. येते लक्षात? बट हे लेस दॅन 1 होईल हे क्लिअर आहे. बट या ठिकाणी जे आपल्याला पर्सेंटेजनुसार करायचं आहे किंवा पर्सेंटेजनुसार काढायचं आहे ते या ठिकाणी चुकणार आहे. येते लक्षात? परत आपल्याला पर्सेंटेज चेंज इन प्राईस पाहायचं आहे. पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राईस, याचे फिगर काढून आपल्याला काय करायचं आहे, तर ते लेस दॅन 1 येईल किंवा जास्त येईल हे पाहायचं आहे. येते लक्षात? बट हे इथंच मायनस चिन्ह जर तुम्ही या ठिकाणी कन्सिडर केलं तर ते इथंच लहान होईल आपल्या 1 पेक्षा. येते लक्षात? म्हणजे व्यवस्थित मेजरमेंट या ठिकाणी केली जाणार नाही इलास्टिसिटी ऑफ डिमांडची. त्यामुळे आपण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं साईन कन्सिडर करणार नाहीत, मायनस किंवा प्लस. ओके, आपण फक्त फिगर या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. ओके, क्लिअर आहे? म्हणजे काय येईल आपली फिगर या ठिकाणी? ओके, 1 सेकंड. तर फिगर काय येईल? फक्त 20 येईल. येते लक्षात? ना मायनस ना प्लस हे कन्सिडर करायचं नाही. कारण चेंज कितीने झालेला आहे, तर 80 आणि 100मध्ये 20चा फरक पडतोय. बस एवढंच कन्सिडर तुम्हाला करायचं आहे. मायनसने होतोय का प्लसने होतोय का ते कन्सिडर करायचं नाही या ठिकाणी. ओके, तर हे झालं पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड. ओके, नाव सी द सेकंड वन, दॅट इज पर्सेंटेज चेंज इन प्राईस. तर आता आपण पाहू पर्सेंटेज चेंज इन प्राईस काय होईल. ओके, सो न्यू प्राईस किती आहे? न्यू प्राईस म्हणजे काय? तुम्ही चेंज केल्यानंतर जी प्राईस तुम्हाला मिळाली ती असेल तुमची न्यू प्राईस. ओके, सो न्यू प्राईस किती आहे? 15. ओके, 15 इतकी न्यू प्राईस आहे. मायनस इनिशियल किती आहे? 10 डिवायडेड बाय 10 इंटू 100. ओके, सो काय येईल आपलं या ठिकाणी आन्सर? 5 डिवायडेड बाय 10 इंटू 100. इट मीन्स दॅट 50. ओके, तर या ठिकाणी आन्सर आपलं काय येईल? तर 50 येईल. क्लिअर आहे? एवढं तरी लक्षात आलं? ओके, सी, तर आन्सर काय असेल आपलं या ठिकाणी? 50%. पूर्वीचं आन्सर आपलं जे आलं होतं ते आणि यानंतर आलेलं काय आहे? तर 50%. इट मीन्स दॅट 20% अँड 50% असे 2% तुम्हाला या ठिकाणी काय आहेत? मिळालेले आहेत. ओके, येते लक्षात? पर्सेंटेज काढतोय आपण. सो चेंज इन क्वांटिटी डिमांडेड हे किती आहे? 20% तुम्हाला या ठिकाणी मिळते चेंज इन क्वांटिटी. अँड चेंज इन प्राईस किती मिळाली आपल्याला? 50%. ओके, क्लिअर आहे? सो सी हिअर इज द फॉर्म्युला, दॅट इज चेंज इन क्वांटिटी डिवायडेड बाय चेंज इन प्राईस. ओके, तर जेव्हा आपण चेंज इन प्राईस क्वांटिटी हे पाहतोय तेव्हा पर्सेंटेज डिवाइड केल्यानंतर हे पर्सेंटेज काय होतं या ठिकाणी? कॅन्सल होतं. त्यामुळे तुम्हाला पर्सेंटेज या ठिकाणी यूज करण्याची गरज नाही. ओके, सो चेंज इन प्राईस डिवायडेड बाय चेंज इन क्वांटिटी, चेंज इन क्वांटिटी डिवायडेड बाय चेंज इन प्राईस इंटू ओरिजिनल प्राईस अँड ओरिजिनल क्वांटिटी. ओके, तर अशा पद्धतीच्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? या व्हॅल्यूज पुट कराव्या लागतील अँड देन आपल्याला जे हवं आहे ते आन्सर या ठिकाणी काय तर मिळणार आहे. ओके, क्लिअर आहे या ठिकाणी कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे? सी, तर आपण पुढे काय करणार आहोत तर या पद्धतीचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल की प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड कशी फाइंड आउट केली जाते इन पर्सेंटेज मेथड. ओके, सो लेट्स पुट द व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला. ओके, तर फॉर्म्युला काय सांगतो आपलं पहा या ठिकाणी. तर आपल्याकडे पर्सेंटेज आलेले आहेत. या फॉर्म्युलामध्ये आपण पुट करू व्हॅल्यूज. सो पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी. ओके, क्वांटिटीमध्ये काय सांगितलेलं आहे? 20%. ओके, सो 20% डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राईस आपली किती आलेली आहे? 50% इतकं चेंज झालेलं आहे. इंटू काय आहे? ओरिजिनल प्राईस. P1 मीन्स वॉट? ओरिजिनल प्राईस. तर ओरिजिनल प्राईस किती आहे आपल्याकडे पहा? 10
डिवायडेड बाय ओरिजिनल क्वांटिटी किती आहे 100. ओके, तर फाइंड आउट करा. हे सगळं तुम्हाला 0.04 इतकं मिळेल. ओके, 0.04. ओके, कशा पद्धतीने मिळेल पहा. 10, 5, 5, 1 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू 0.04. ओके, तर हे आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळेल. येते लक्षात काय मिळालं आन्सर. सो आपण हे सगळं रब करू या ठिकाणी, फक्त आन्सरचा विचार करू या ठिकाणी. ओके, सेम. तर आपलं आन्सर काय आलं 0.04. तर हे 1 पेक्षा जास्त आहे का नाही, तर हे 1 पेक्षा कमी आहे. इट मीन्स दॅट लेस दॅन 1. तर हे आपलं काय आलेलं आहे या ठिकाणी आन्सर. या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित मिळतंय काय आहे, तर हे 1 पेक्षा कमी तुम्हाला काय पाहायला मिळत आहे. इकडे इलास्टिसिटी ऑफ डिमांड पाहायला मिळत आहे. जिथं इलास्टिसिटी हे 1 पेक्षा कमी असेल ती काय असेल लेस दॅन 1, म्हणजे काय लेस इलास्टिसिटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, ज्यालाच तुम्ही काय म्हणू शकता लेस दॅन युनिटी. ओके, लेस दॅन युनिटी मीन्स व्हॉट, की जिथं इक्वल टू 1 येईल त्याला काय म्हटलं जातं, इक्वल टू 1 आल्यानंतर त्याला युनिटी असं म्हटलं जातं. जिथं आपलं 1 पेक्षा कमी येईल त्या ठिकाणी इनइलास्टिक डिमांड आहे असं म्हटलं जातं, किंवा लेस इलास्टिसिटी आहे असं म्हटलं जातं, किंवा रिलेटिव्हली आहे असं देखील म्हटलं जातं. ओके, सो तुम्ही जर इलास्टिसिटी ऑफ डिमांडचे टाईप्सचं लेक्चर व्यवस्थित पाहिलं असेल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की मी नेमकं काय सांगते. ओके, तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर इलास्टिसिटी ऑफ डिमांड मेजर करू शकतात. ओके, तर हे येतं आपल्या पर्सेंटेज मेथडमध्ये. ओके, तर या पद्धतीचे एक्झाम्पल्स या ठिकाणी आहेत जे आपण पाहणार आहोत. ओके, तर 1 बाय 1 आपण व्यवस्थित स्टडी करूया या ठिकाणी. ओके, सी दिस इज द फॉर्म्युला. तर या पद्धतीचा सुद्धा फॉर्म्युला बऱ्याच बुक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. E of P means what, प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, सो या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आहे जो आता आपण स्टडी केलेला आहे. ओके, तर पहा या पद्धतीचा फॉर्म्युला आता आपण स्टडी केला होता. तर हे काय आहे पहा, 1 सेकंड. ओके, सी दिस इज what is this. okay, percentage change in quantity divided by original quantity, percentage change in price divided by price. तर याच पद्धतीचा हा देखील फॉर्म्युला तुम्हाला पाहायला मिळेल. तर हा आहे फॉर्म्युला जो की आपण आता स्टडी केला तोच आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला या फॉर्ममध्ये सुद्धा मिळेल पाहायला. ओके, तर हे कोएफिशियंट आहे E of P. okay, so where Q refers to quantity demanded, P refers to price change, it means that triangle is change. ट्रायंगल आहे या ठिकाणी जे ट्रायंगल तुम्हाला पाहायला मिळतं त्याला काय म्हटलं जातं, चेंज म्हटलं जातं. इफ E of P इज लेस दॅन 1 डिमांड इज इलास्टिक. ज्या ठिकाणी E of P हे लेस दॅन 1 असेल त्या ठिकाणी काय असेल, ग्रेटर दॅन 1 असेल त्या ठिकाणी काय असेल, डिमांड इलास्टिक असेल. पहा या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, E of P इज ग्रेटर दॅन 1. ज्या ठिकाणी तुम्हाला इलास्टिसिटी ऑफ प्राईस हे 1 पेक्षा जास्त पाहायला मिळेल त्या ठिकाणी कसं डिमांड असतं, इलास्टिक. ओके, ज्या ठिकाणी E of P इज लेस दॅन 1 पाहायला मिळेल, इट मीन्स दॅट की 1 पेक्षा कमी ज्या ठिकाणी इलास्टिसिटी ऑफ डिमांड असेल त्या ठिकाणी इलास्टिसिटी कशी असेल, इनइलास्टिक असेल. ज्या ठिकाणी E of P इज इक्वल टू 1 असेल त्या ठिकाणी काय असेल, युनिटरी इलास्टिक डिमांड तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, 1 सेकंड. तर या पद्धतीचं डिमांड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ओके, सी तर याबरोबरच हे झाले बेसिक टाईप्स. आपण जे डिटेलमध्ये टाईप्स पाहिलेले आहेत त्यामध्ये आपण रिलेटिव्हली इलास्टिक, रिलेटिव्हली इनइलास्टिक, त्यानंतर परफेक्टली इलास्टिक, परफेक्टली इनइलास्टिक अँड युनिटरी या टाईप्सचे 5 टाईप त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. ओके, सो त्या बेसवरती तुम्ही जर या ठिकाणी डिवाइड केलात तर लेस दॅन 1 आलं तर ते रिलेटिव्हली इनइलास्टिक, जर ते 1 पेक्षा जास्त असेल तर रिलेटिव्हली इलास्टिक, जर ते इन्फिनाईट असेल देन तुम्ही असं म्हणू शकता की त्या ठिकाणी परफेक्टली इलास्टिक डिमांड आहे. ज्या ठिकाणी 0 असेल त्या ठिकाणी काय आहे, तर डिमांड परफेक्टली इनइलास्टिक आहे. ज्या ठिकाणी क्वांटिटी चेंज इन डिमांड ओके अँड प्राईस जी चेंज झालेली आहे ती इक्वल असेल त्या ठिकाणी युनिटरी असेल. ओके, तर या पद्धतीचे 5 टाईप्स आपण पाहिलेले आहेत. लास्ट लेक्चरमध्ये नसेल लक्षात तर ते लेक्चर पहा, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ही कॉन्सेप्ट. ओके, सी 1 सेकंड.
ओके, तर हे आणखी एक एक्झाम्पल आहे जे स्टडी करून तुम्हाला कळेल की कशा पद्धतीचं डिमांड किंवा पर्सेंटेज मेथडमध्ये आपण इलास्टिसिटी ऑफ डिमांड कशा पद्धतीने स्टडी करू शकतो. ओके, तर या ठिकाणी जे साइन आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते -1. ओके, तर या पद्धतीचं साइन जर कन्सिडर केलं तर तुमचा इलास्टिसिटी ऑफ डिमांडचं जे रिझल्ट येणार आहे तर तो चुकू शकतो. त्यामुळे साइन कुठेही कन्सिडर करायचा नाही तुम्हाला. ओके.